नमस्कार. मी मेधा गाडगीळ. सर्वांना आत्मवंदन. श्रीराम आणि सीता मैया यांना प्रणाम करून आणि पत्री सरांना प्रणाम करून आपण सीतायनाचा पुढचा जो भाग आहे तो आता बघूया काय आहे ह्याच्या. तर आता शेवटच्या भागामध्ये आपण असं बघितलं होतं की श्रीरामांना राज्याभिषेक करायचा असं सगळीकडे चाललं होतं की आता श्रीरामांना राज्याभिषेक होईल असं वाटत होतं. त्याच्या चर्चा कानावर येत होत्या. पण मध्येच अचानक बदललं गेलं आणि अ, कैकेयीच्या कैकेयी राणी जी होती तिने जे 2 वर मागितले होते त्या वरांमुळे अ, श्रीरामांचा जो राज्याभिषेक होता तो लांबणीवर पडला. म्हणजे तो होणार नाही असं झालं. तर ते 2 वर कोणते होते ते मी मागच्या भागात नव्हते सांगितलेले. तर अ, आपल्या सगळ्यांना आहे की दशरथ राजाला 4 राण्या होत्या. त्यापैकी 3 राण्या होत्या. त्यापैकी जी कैकेयी म्हणून जी युद्धामध्ये अतिशय निपुण होती. तर म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा सीता आणि रामाचा जेव्हा जो काळ होता तेव्हा त्या काळामध्ये स्त्रिया इतक्या पुढे गेल्या होत्या की त्यांना युद्धनीती आणि शस्त्रास्त्रे या सगळ्यांचं ज्ञान तेव्हा मिळत होतं. तर अशी ही जी कैकेयी होती हिला पण ते ज्ञान सगळं मिळालेलं होतं आणि तिने एका युद्धामध्ये अ, या महाराजांचे प्राण वाचवलेले होते तिच्या युद्ध कौशल्याने सामर्थ्याने. ते बघून महाराज खूप खुश झाले होते आणि त्यांनी तिला 2 वर तिने मागावेत असं सांगितलं होतं. तेव्हा कैकेयीने सांगितलं होतं की ती ते वर आता नाही मागणार तर नंतर काही काळाने मागेल. आणि ते वर तिने आत्ता मागितले होते. ते वर म्हणजे एका वरामुळे तिने असं सांगितलं होतं की राम जरी ज्येष्ठ असला तरी रामाऐवजी तिचा मुलगा भरत याला राज्याभिषेक करावा आणि दुसऱ्या वरामुळे रामाने 14 वर्ष वनवासात जावे. तर या 2 वरांमुळे हे सगळं करणं भाग होतं श्रीरामांना की त्यांनी 14 वर्ष वनवासात जावं. पण त्यामुळे या घटनेची अतिशय असंतोष निदर्शक कुजबूज सगळ्या सेवकांकडून ऐकली जात होती. पण मीनाक्षीला याबद्दल अगदी नक्की काय आहे, काय घडलं आहे हे काही समजलं नव्हतं जोपर्यंत सीतेने तिला बोलून काही सांगितलं नव्हतं. तर सीतेने एके दिवशी या चौघींना बोलवलं. म्हणजे मीनाक्षी, रोहना, उषा आणि सोमा या 4 सेविका होत्या सीतेबरोबर मिथिलेहून आलेल्या. त्या सर्व सेविकांना सीतेने बोलवलं आणि त्यांना ह्याची कल्पना दिली की ती आता रामाबरोबर वनवासात जाणार आहे. कारण ते दोघं एकमेकांपासून कधीच वेगळे राहू शकणार नाही. जिथे राघव तिथे सीता. त्यामुळे ती पण आता त्यांच्याबरोबर जाणारच आहे. हे ऐकून मात्र या चौघाही सेविकांच्या मनात खूप खळबळ माजली. त्यांना काही कळेच ना की आता काय करावं पुढे, काय बोलावं याच्यावर. तर नंतर सीतेनी मग सॉरी काय झालं, माझा मोबाईल होल्डर नाहीये त्यामुळे मी एका ह्याच्यावरती ठेवलंय हे. ओके. हा. तर सीतेनी मग त्या चौघींना समोर बोलून सांगितलं की मला भीती वाटते की राज्यावर दुःखाची अशी एक गडद छाया पसरेल आणि जेव्हा आम्ही नसू तेव्हा बाहेरील शक्ती पण आक्रमण करण्याची शक्यता आहे. कारण दशरथ महाराजांचं वय झालं होतं आणि राम लक्ष्मण हे जे 2 मोठे बंधू आहेत जे आता म्हणजे ज्यांच्यावर खरा राज्याचा भार येणार होता तर तेच आता राज्यातून नाहीसे झालेले आहेत. ते नाहीयेत राज्यामध्ये. हे बघितल्यावरती परकीय शक्ती नक्कीच आक्रमण करणार. म्हणजे ती संधी त्यांना मिळणार. तर याचा फायदा बरेच जण घेऊ शकतील. तर श्रीराम जेथे असतील तेथून ते त्यांच्या शक्तीने नक्कीच मदत करतील. पण माझी पण येथील काही जबाबदारी आहे आणि ती पार पडण्यासाठी मी तुमच्या चौघींवर अवलंबून राहणार आहे. तर तिने हे सांगितल्यावर या चौघींना काही कळेना की आपण कसं काय ही जबाबदारी पार पडणार आहोत. तर मीनाक्षीला तर असं अगदी नक्की वाटत होतं की जेव्हा सीतामैया जाईल तेव्हा ती नक्कीच मिथिलेला परत जाईल. पण सीता म्हणाली की उर्मिला येथे असणार आहे.
उर्मिला ही सीतेची बहीण होती आणि तिचं लग्न लक्ष्मणाशी झालेलं होतं. येण्यासाठी मदत करणं तुम्हाला आवश्यकच आहे. आणि माझे येथील अस्तित्व तुम्हाला जेवढं उत्तम राखता येईल तेवढं तुम्ही राखायचं आहे. तेव्हा उषाने तिला विचारलं की माते, तू किती वर्षासाठी जाणार आहेस? तेव्हा मातेने सांगितलं की 14 वर्ष. हे ऐकून मीनाक्षी अतिशय निराश झाली आणि म्हणाली की माता, तुझ्याशिवाय इतकी वर्ष वाचणं कसं शक्य आहे का आम्हाला? तेव्हा माता म्हणाली, मीनाक्षी, तुम्ही माझ्याशिवाय राहणार नाही आहात. मी शरीराने येथे नसतानाही मला बघायला तुम्हाला शिकावं लागेल. मी येथे असताना माझी सेवा करणं खूप सोपं आहे. पण मी आता शरीराने नसताना माझी सेवा करणं हे तुम्हाला शिकावंच लागणार आहे. तेव्हा मीनाक्षीला काही समजेना आणि मग ती म्हणाली की मला कळत नाहीये माते, तू काय म्हणतेयस? तेव्हा माता म्हणाली की एक दिवस तुला हे नक्की कळेल. सोमाने विचारलं की तू कधी जाणार आहेस माते? तेव्हा उत्तर मिळालं की उद्या सकाळी लगेचच. तेव्हा सोमानी मातेबरोबर जायची तयारी दाखवली, पण सीतेनी त्याला नकार दर्शवला. सीता म्हणाली की मला जास्त तुमची इथे गरज आहे. या राजवाड्यात माझं अस्तित्व राखण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला मदत करायची गरज आहे. आता लवकरच येथील सगळे लोक गोंधळाच्या वातावरणात फेकले जाणार आहेत आणि त्यांना मानसिक आधार देऊन तुम्ही अधिक चांगली सेवा करू शकाल. आता तुम्हाला काय करायला हवं हे मी तुम्हाला सांगते, माझ्याबरोबर चला. असं म्हणून सीता त्यांना तिच्या खोलीजवळच्या एका मोकळ्या जागेमध्ये तिने उभारलेल्या एका छोट्या पवित्र स्थळाकडे घेऊन गेली. त्या पवित्र स्थानामध्ये एक मोठा वाडगा असा ठेवलेला होता. सीतेने तिचे डोळे बंद केले आणि काही शब्द उच्चारत तिचा हात त्या वाडग्यावर ठेवला. आणि सगळ्यांना असं दिसलं की तिच्या तळहातातून एक ज्योत बाहेर पडली आणि ती त्या वाडग्यात गेली. आणि ती अत्यंत गंभीर आणि स्थिर आवाजात म्हणाली, या ज्योतीमध्ये मी माझी ऊर्जा ठेवली आहे. मी गेल्यावर ती कमी होऊन देऊ नका. तिच्यावर लक्ष ठेवा. आता आपल्याला असं वाटतं, म्हणजे सर्वसामान्य आपल्यासारखे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की एखादी जी ज्योत आहे, एखादा दिवा आपण लावला तर तो जर अखंड ठेवायचा असेल, नवरात्रीत बऱ्याच जणांकडे अशी प्रथा असते की 9 दिवस दिवा अखंड ठेवायचा असतो. तेव्हा मग आपण एक मोठीच्या मोठी वात तयार करतो आणि मग ती त्या समईमध्ये ठेवतो आणि त्याच्यात सारखं तेल भरत बसतो. तर इथे मात्र वेगळी गोष्ट होती. सीता म्हणाली की ही जी ज्योत आहे तिला ठेवायला कुठल्याही तुपाची किंवा तेलाची आवश्यकता नाही. तर तुम्ही केलेली प्रार्थना आणि मी तुम्हाला जे शिकवेन ते मंत्र यांनीच ही ज्योत तशीच राहील टवटवीत. तर ही काळजी आणि ही प्रार्थना, ते मंत्र, ही ज्योत विझून देणार नाही. आणि या ज्योतीचा काय उपयोग आहे, तर ही ज्योत या सगळ्या राजवाड्याच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करते. आणि तुम्ही माझी जशी सेवा कराल तशी तुम्ही या ज्योतीची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि तिचं रक्षण करायला पाहिजे. त्यानंतर सीतेने या चौघी ज्या सेविका होत्या त्यांनी जे मंत्र म्हणणं अपेक्षित होते ते मंत्र सगळे शिकवले. आणि सीता त्यांना म्हणाली की मी या ज्योतीत असेन. योग्य वेळ झाल्यावर ही ज्योत परत माझ्या अस्तित्वात सामावून घेईल आणि त्यानंतर ती आपोआपच शांत होईल. श्रीराम आणि मी एक कार्यपूर्ती करण्यासाठी जात आहोत आणि ती पूर्ण झाल्याचे, म्हणजे ती कार्यपूर्ती झाल्याचे आणि आम्ही परत येणे निश्चित असल्याचे तुम्हाला या अग्नीमार्फत कळेल. आणि या ज्योतीमार्फतच मी या राज्यामध्ये माझे प्रेम पसरू शकेन आणि तुम्ही मला या ज्योतीमार्फत तुमचं प्रेम आणि प्रार्थना पोचवू शकाल आणि हे प्रेमच आपल्या सगळ्यांचे रक्षण करेल. आता इथे एक म्हणजे आता बोलता बोलता मला असं एक जाणवलं. मॅम आवाज नाही येते. मॅम आवाज नाही येते.
हा. तर आता मला एक गोष्ट सांगायला म्हणजे आवडेल, की लक्षात आली अशी, की एक साधारण मागच्या 200-300 वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंतच्या काळात आपल्याकडे काही समाजातल्या लोकांना मंत्र वगैरे उच्चारायची किंवा मंत्र शिकण्याची परवानगी नव्हती. पण असं काहीच तसं हिंदू धर्मात नाहीये हे आपल्याला याच्यावरून समजतंय, की सीतेने स्वतः या चारी सेविका असून पण, म्हणजे यांचं काम हे साफसफाईचं होतं. तरी सुद्धा वर्णभेद वगैरे न करता सीतेने त्यांना मंत्र शिकवलेले आहे. तर मंत्र वगैरे शिकणं किंवा त्यांचा उच्चार करणं हे कुठल्याही एका जातीचा मक्ता आहे किंवा त्या जातीतल्याच लोकांना शिकायला मिळेल असं त्या काळी पण नव्हतं. तर हे मला आता जाणवलं म्हणून मी आता ते सांगितलं. ओके. सो आता याच्यानंतर तिने हे सगळं शिकवलं त्यांना. आणि मग तिने त्या चौघींना त्यांची म्हणजे प्रत्येकीची एक एक जी जबाबदारी आहे ती दाखवून दिली. तिने पहिल्यांदा उषापासून सुरुवात केली. तिने सांगितलं की उर्मिला ताईची काळजी घेण्यासाठी उषाने प्रयत्न करावेत. आणि आपल्याला मला वाटतं एक माहिती असेल की, म्हणजे आता मला तरी असं जेव्हा मी रामायण बघितलं होतं टीव्हीवर जेव्हा आलं होतं, किंवा काही काही गोष्टींमधनं जे रामायणातल्या उर्मिलेबद्दल सांगितलं जातं, की जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा वनवासात गेले, तेव्हा लक्ष्मणाची बायको उर्मिला ही 14 वर्ष ती झोपेत गेली. तिला निद्रा लागली आणि तिला काहीच कळलं नाही, आणि त्यामुळे तिला तो विरह सहन होणार नाही म्हणून तिला निद्रा देवी प्रसन्न झाली वगैरे अशा स्टोरीज मी ऐकल्या होत्या. तुमच्यापैकी कोणी काही असं वेगळं काही ऐकलं होतं का उर्मिलेबद्दल, की तिने तिचा काळ कसा घालवला असेल? नाही मॅम. नाही ना. हा, म्हणजे मी एवढी एकच गोष्ट ऐकली होती की उर्मिलेला 14 वर्ष झोपच लागली. तर या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की सीता या उषाला म्हणाली की जेव्हा श्रीरामांबरोबर लक्ष्मण पण असतील वनवासात, तेव्हा लक्ष्मणांना त्यांची कामं पूर्ण करायला मदत व्हावी म्हणून उर्मिला सखोल ध्यानात जाईल. तेव्हा सतत तिच्याबरोबर उषाने राहायला पाहिजे. नंतर सोमासाठी तिने कौसल्या मातेची काळजी घेण्याची जबाबदारी दिली. की कौसल्या मातेलाही खूप त्रास होईल श्रीराम येथे नसण्याचा. तेव्हा तो त्रास सहन करण्याची शक्ती मिळण्यासाठी सोमानी सीतेचे प्रेम कौसल्या मातेपर्यंत पोहोचवावं. आणि जशी माझी सेवा तू करतेस तशीच त्यांची सेवा तू कर, असं सोमाला तिने सांगितलं. नंतर रोहनाला सीता मैया म्हणाली की लक्ष्मण भाऊजींची आई सुमित्रा मातेला माझे प्रेम आणि मनःशांती पोचव. त्या आध्यात्मिकतेमध्ये खूप प्रगत आहेत आणि त्या महादेवावरती खूप जास्त अवलंबून राहतील. तर त्यांची पूजा करण्यासाठी तू त्यांना मदत कर. आणि जी मीनाक्षी होती तिला मात्र सीतेनी कैकेयीची काळजी घेण्यासाठी सांगितलं. जेव्हा सीतेनी मीनाक्षीला कैकेयी मातेची काळजी घेण्यासाठी सांगितलं, तेव्हा खरं तर मीनाक्षीला खूपच भीती वाटली होती. आणि तिला काही कळेच ना की आता आपण काय बोलावं. तेव्हा सीतेने तिला समजावलं की माता कैकेयीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण आता सगळेजण त्यांना झिडकारतील, कारण हे सर्व जे होत आहे, कारण श्रीराम हे सगळ्यांचे लाडके राजकुमार होते. तर या राजकुमाराला वनवासात पाठवण्याचं मोठं आणि एकमेव कारण ही कैकेयी माता बनली. त्यामुळे सगळेजण त्यांचा तिरस्कार करतील आणि त्यांचा त्याग करतील. आणि जेव्हा कैकेयीला हे लक्षात येईल, ती जेव्हा भानावर येईल, तेव्हा ती स्वतःला क्षमा करू शकणार नाही. आणि श्रीरामांचे महाराणी कैकेयीवर खूप प्रेम आहे. आणि या कैकेयी मातेचे स्वतःचे महत्व आणि सन्मान याचे भान त्यांना परत मिळवून देण्यासाठी त्यांना आपण मदत केलीच पाहिजे. तर पण तरी सुद्धा हे मीनाक्षीला पटेना. तेव्हा सीता म्हणाली
की आम्ही जातोय त्या जाण्याचं एक निमित्त मात्र म्हणून माता कैकेयी आहे. आणि त्यांच्या मानसिक अशक्तपणाचा त्यांनी अशा प्रकारे वापर होऊन दिला. पण म्हणून आपण त्यांचा त्याग नको कराय. आणि मग सीतेने एक महत्वाचा सल्ला त्यांना दिला, की प्रत्येक आपत्ती मागे एक वरदान दडलेले असते. जंगलातील आणि अरण्यातील हा प्रवास आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण आश्रमांवर हल्ले करून ते नष्ट केले जात आहेत. आणि आश्रम म्हणजे पूर्वीच्या काळचे जे आश्रम होते, त्या आश्रमांमध्येच तर सर्व ऋषी जे होते ते ज्ञान विद्यार्थ्यांना द्यायचे. आणि म्हणजे आता ज्या शाळा आपण बघतो त्या एक प्रकारच्या शाळाच होत्या. आणि जर त्या शाळाच नष्ट झाल्या, तर ही जी सर्व ज्ञान केंद्र आहेत तीच नष्ट जर झाली, तर पुढच्या येणाऱ्या पिढीला कुठून ज्ञान मिळणार? त्यामुळे आपण ते आश्रम बंद नको पाडायला. आणि त्याच्यात जे वेद आहेत, पवित्र वेद आहेत, ते पण पुढच्या काळासाठी जपायला हवे. आणि यासाठी आपल्या सगळ्यांनी सर्व परीने मदत करायला हवी. मग सीता शेवटी म्हणाली, की प्रयाणासाठी फक्त काही तासच राहिले आहेत. तेव्हा आपण सर्वांनी आता विश्रांती घेणं आवश्यक आहे. पण या या चारही सेविकांपैकी मात्र कुणीही त्या रात्री नक्कीच झोपू शकलं नाही. आणि जस्ट 1 मिनिट. आणि प्रत्येकीला सीतेचे हे जे शब्द होते, की प्रत्येक आपत्ती मागे एक वरदान लपलेले असते, हे शब्द परत परत आठवायला लागले. सॉरी. हा. हा तर नंतर मीनाक्षीने आणि इतर सेविकांच्या असं कानावर पडलं, की दशरथ महाराज हे श्रीराम यांनी जाऊ नये असं सारखी विनवणी करत होते रात्रभर. तेव्हा श्रीरामांनी त्यांना समजावून सांगितलं, की त्यांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा त्यांनी सीतेकडे विनवणी केली, की तिने तरी निदान रामाबरोबर जाऊ नये आणि इथेच राहावं. आणि माता कौसल्याही म्हणाली, की जनक बाबांना जेव्हा कळेल की त्यांची कन्या वनवासात गेली आहे, तेव्हा त्यांना आम्ही काय सांगू? तेव्हा सीतेने शांतपणाने उत्तर दिलं, की तिचं आणि जनक बाबांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आशीर्वाद पण दिलेले आहे. तर तेव्हा महाराणी कौसल्याला खूप आश्चर्य वाटलं, की ते आले होते. सीतेने तेव्हा सीतेने सांगितलं, की त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मला त्यांच्या शारीरिक उपस्थितीची आवश्यकता लागत नाही. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी असं कुठलंही पाऊल कधीच उचलणार नाही. जनक बाबांनी त्यांचे आशीर्वाद दिले आहेत हे ऐकल्यावर मिथिलेतून आलेले या ज्या 4 सेविका होत्या त्या काहीच बोलू शकणार नव्हत्या. पहाट झाल्यावरती या तिघांना निरोप देण्यासाठी सगळेजण खाली जमले. श्रीराम, त्यांचे बंधू लक्ष्मण आणि माता सीता यांनी संन्यासी वस्त्रे आणि वल्कले परिधान केली होती. आणि पावसाऐवजी दुःखाश्रूंनी जमीन चिंब भिजली होती. जणू काही ही धरणी माता रडते आहे की काय असं वाटावं, असं वाटत होतं. आणि सगळ्यांना खूपच दुःख होत होतं. पण माता आणि त्याचप्रमाणे श्रीराम शांत आणि तेजस्वी दिसत होते. हे 3 संन्यासी त्यांच्या कुटुंबाचा निरोप घेत असताना या ज्या 4 सेविका होत्या त्या बाजूला उभ्या होत्या. मातेशी बोलायची संधी आपल्याला मिळेल की नाही असंच त्यांना वाटत होतं. पण सीतेने मात्र सगळ्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि प्रत्येकीला तिने सांगितलं, की तुम्ही सर्वांनी माझी खूप छान सेवा केली. आणि ती शांतपणाने म्हणाली, मला माहिती आहे की यापुढेही तुम्ही हे असेच करत राहणार आहात आणि माझे प्रेम हे नेहमी तुमच्या सोबत असेल. तेव्हा मीनाक्षीच्या मनात विचार आला, की आता कदाचित मी मातेला पुन्हा पाहू शकणार नाही. कारण माझं वय होत आलं आहे आणि प्रकृती ठीक नाही.
14 वर्ष मातेशिवाय काढायची म्हणजे हा एक खूप मोठा काळ तिला वाटला. तेव्हा मातेने तिच्याकडे बघितलं आणि तिचा आवाज मीनाक्षीने आतून ऐकला. मीनाक्षी, मी तुला वचन देते की मी तुला पुन्हा पुन्हा भेटेन. आणि नंतर ती वळली आणि निघून गेली. खूप सारे लोक या तिघांच्या मागे जाऊ लागले. उषा आणि मीनाक्षी पण त्यांच्या मागे जाऊ लागणार तेवढ्यात सोमाने त्यांना थांबवलं आणि ती म्हणाली की मातेला हे नको आहे. आपल्याला परत जाऊन पूर्वीसारखी आपली कामे करायलाच हवी. आणि आपल्याला जे सांगितलंय तिने ते विसरता कामा नये. आपण तिचं अस्तित्व राखायला हवं. याचा अर्थ आपण तिचा कक्ष, तिची वस्त्रे, जडजवाहीर हे सर्व काही आणि मुख्य म्हणजे तो अभिनय, ती ज्योत, आपण तिने शिकवलेला मंत्र म्हणायला जाऊया. आणि ती अजूनही येथेच आहे यावर आपण विश्वास ठेवायलाच हवा. आता जेव्हा हे तिघही जण श्रीराम, सीतामय्या आणि लक्ष्मण हे जेव्हा वनवासात निघून गेले त्यानंतर सोमानी प्रत्येकी या ज्या 4 सेविका होत्या तर त्यांनी म्हणजे त्यांना सीतेनी तशी कामं विभागून दिलेलीच होती, कोणी काय काय कामं करायचे. पण पवित्र ज्योतीची काळजी घेण्यासाठी सोमानी प्रत्येकीची विभागणी केली. म्हणजे प्रत्येकीला एक एक वेळ नेमून दिला की तू या वेळेला ज्योतीजवळ थांबायचं, तू या वेळेला थांबायचं असं. नंतर प्रत्येक दिवशी मातेच्या वस्त्रांची आणि दागिन्यांची तयारी कोणी करायची, कोणी तिचा कक्ष स्वच्छ ठेवायचा, कोणती फुले वापरायची ती कोणी ठेवायची. नंतर माताच्या पूजा रोज करायची, तिला मदत कोण करणार हे सगळं तिने ठरवलं. अशा प्रकारे जणू काही माता त्यांच्या बरोबर त्या कक्षात रोज आहे असं वाटावं अशा प्रकारे तो कक्ष त्यांनी ठेवायचं ठरवलं. आणि मातेनी सोमानी मग कौसल्या मातेचं खूप चांगलं सांत्वन केलं. कैकेयी मातेसाठी तसं प्रयत्न करण्याचं मी प्रयत्न करत होते. मीनाक्षी प्रयत्न करत होती, पण तिच्या जीवनातलं सगळ्यात कठीण काम होतं. कारण साहजिकच आहे इतर सगळ्यांप्रमाणे कैकेयी बद्दल तिच्या मनामध्ये खूप जास्त प्रमाणात संताप होता. आणि कैकेयी बद्दल दयेचा पाझर फुटायलाही तिला खूप आठवडे लागले. आता महाराणी कैकेयीचं मन ज्या दासीनी कलुषित केलं होतं तर त्या निष्ठावान दासीला हाकलून देण्यात आलं होतं. त्यामुळे राजमहालातील इतर कोणताही सेवक तिच्याजवळ जात नसे. दशरथ महाराज आजारपणातून बरे होत नव्हते आणि बाकीच्या या दोन्ही राण्या म्हणजे सुमित्रा आणि कौसल्या या दोघी तिच्या महाराजांची सेवा करण्यात गुंतल्या होत्या. त्यामुळे महाराणी कैकेयीकडे लक्ष देणं कुणालाही जमत नव्हतं. म्हणून महाराणी कैकेयीच्या भोजनाची काळजी घेण्याचे मीनाक्षीवर सोपवण्यात आले. मातेनी मीनाक्षीला जर विनंती केली नसती तर अशा प्रकारची सेवा करायला ती तयारच झाली नसती. रोज सकाळी मीनाक्षी महाराणी कैकेयीच्या बंद असलेल्या दारावर टकटक करायची, हाका मारायची आणि भोजन ठेवून द्यायची. काही तासांनी ती परत यायची तोपर्यंत अन्नाला स्पर्शही केलेला नसायचा. असंच ती रोज संध्याकाळी करायची आणि असे बरेच दिवस गेले. एके दिवशी सकाळी जेव्हा मीनाक्षी तिच्या कक्षासमोर ठेवलेलं भोजनाचं ताट घेण्यासाठी गेली तेव्हा महाराणी कैकेयींच्या कक्षाबाहेर ते भोजनाचं ताट दिसलं नाही. आणि नंतर एक दिवस असं दिसलं की दरवाजा आतनं बंद नसून थोडासा उघडा आहे. तेव्हा तिने दरवाजा हळूच आत ढकलला आणि ती त्या अंधाऱ्या कक्षामध्ये काळजीपूर्वक शिरली. तिने सभोवती बघितले. महाराणी आणि त्यांचा कक्ष सगळं काही अस्ताव्यस्त झालं आणि त्या महाराणी कैकेयीची सगळी कृष्णकृत्य तिच्याकडनं विसरली गेली. तिच्या मनात जो एक प्रचंड संताप आलेला होता तो सगळा विसरला गेला. आणि प्रथमच तिला महाराणी कैकेयी बद्दल एक प्रकारची कीव वाटली, करुणा वाटली. तरी सुद्धा महाराणी कैकेयीच्या जवळ जाण्याची तिला भीतीच वाटत होती. म्हणून ती थोडंसं अंतर ठेवून उभी होती. महाराणींनी तिला जवळ येण्याची खूण केली आणि अतिशय डोळे बारीक करून तिच्याकडे बघत विचारले
की मला रोज भोजन देणारी ती तूच आहेस का? मीनाक्षीने डोकं हलवलं. तू कोण आहेस? तू नवीन सेविका आहेस का? काय उत्तर द्यावं हे तिला कळेना. ती अयोध्येत नवीन होती, पण ती स्वतःला नवीन नोकर मात्र म्हणू शकत नव्हती. अचानक मीनाक्षी कोण आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सीतेबरोबर मिथिलेतील सेविकांपैकी तू एक आहेस ना? हो ना? तेव्हा डोकं हलवून तिने होकार दिला. मग माझ्या भोजनाची काळजी तू का घेतलीस? मी काय आहे, कोण आहे माहिती नाहीये का तुला? अगं, तुझ्या राणीच्या वियोगाला कारण होणारी ती मीच आहे. मग का माझी एवढी काळजी घेतली जातीये? महाराणी सीतेचा आवाज कर्णकटू, कठोर आणि मोठा होत गेला. भीतीने मग तेव्हा मात्र मीनाक्षी खूप घाबरली आणि मागे सरकली. ती मग म्हणाली, महाराणी, राजकुमारी सीतेच्या सूचनांचे मी पालन करत आहे. तेव्हा मात्र महाराणी कैकेयींना धक्का बसला आणि त्या म्हणाल्या, मला सोडून जा, असं म्हणून त्या रडायला लागल्या. पण सगळं धैर्य एकटवून शेवटी मीनाक्षीने विचारलं की मी तुमची काही सेवा करू शकते का? महाराणी, मला तुमचा कक्ष साफ करू द्या. तुम्हाला स्नानासाठी आणि वस्त्रे परिधान करण्यासाठी मदत करू द्या. त्या महाराणी कैकेयी अत्यंत अव्यवस्थित होत्या आणि खूप दिवस बंद असल्याने त्यांच्या कक्षातूनही भयंकर वास येत होता. पण त्या पुन्हा ओरडल्या, बाहेर जा. तेव्हा मात्र मीनाक्षीला लगेच बाहेर जावं लागलं. या अनुभवाने ती खूपच घाबरून गेली आणि थरथर कापत मातेच्या पवित्र अग्नीजवळ गेली. माते, मी प्रयत्न करते आहे. मी खूप प्रयत्न करूच देत नाही. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तेवढ्यात सोमा आली आणि सोमा म्हणाली, तू मातेच्या इच्छा पूर्ण करीत आहेस. मीनाक्षी म्हणाली, त्या अधम आणि नीच आहेत, विषाने पूर्ण भरलेल्या आहेत आणि मला कळतच नाही की मातेने मला त्यांची सेवा करायला का सांगितले आहे. तेव्हा सोमा म्हणाली, त्याच करण्यासाठी. हो, त्या विषारी आहेत, याबद्दल शंकाच नाही. पण मातेची इच्छा अशी आहे की त्या विषापासून त्यांची मुक्तता व्हावी आणि प्रेमानेच ते शक्य आहे. त्यांच्या सेविकेवर बंदी घालण्यात आली आहे आणि महालातील कोणीही त्यांच्याजवळ जाणार नाही. त्यांची जर कोणीच काळजी घेतली नाही तर त्यांची उपासमार होईल. मीनाक्षी, जर तुला हे खूप अवघड होत असेल तर मला ते करायला आनंद होईल. तुझ्यावरील हे ओझे मी माझ्याकडे घेऊ शकते. तेव्हा मात्र ती म्हणाली की मातेने दिलेलं काम हे मी नाही करू शकले असं कधी झालेलं नाही. तर जर मी हे काम नाकारलं तर मग मी सीतामैयाला कसं तोंड दाखवू? पण तू त्यांना बघायला हवे होतेस. केस अस्ताव्यस्त, न धुतलेले आणि विचित्र प्रकारे घातलेले कपडे, यामुळे त्या अगदी विचित्र दिसत आहेत. त्यांच्या कक्षातून घाणेरडा वास येतो आहे. त्या मला ते स्वच्छ करून देत नाही. काय करायचंय हे काही मला कळत नाहीये. तेव्हा सोमा म्हणाली, बिचारी स्त्री, खरंच तिचं मन थाऱ्यावर नाही. मी तिला दोष देत नाही, पण मला खात्री आहे अपराधीपणाच्या भावनेने ती पूर्ण पांबावून गेली आहे. पण मीनाक्षी, तुला धीर आणि चिकाटी ठेवायलाच हवी. माताईने असंच सांगितलं असतं ना तुला. तेव्हा मीनाक्षी म्हणाली की मला एवढी भीती कधीच वाटली नव्हती. म्हणजे मी जेव्हा नदीमध्ये बुडत होते तेव्हाही मला स्वतःच्या मरणाची भीती वाटत नव्हती. एवढी भीती मला त्या कक्षात आत जाताना वाटत आहे. त्या महालात सगळीकडेच अंधार आहे. तेव्हा सोमा म्हणाली की काही असलं तरी सुद्धा आपल्याला दिलेलं काम हे पूर्ण करायलाच हवं. त्यानंतर मीनाक्षीनी तिचं काम चालूच ठेवलं. रोज भोजन नेऊन देण्याचं काम हे चालू ठेवलं. दरवाजा जर बंद असेल तर ती दाराबाहेर भोजन ठेवून जात असेल आणि दरवाजा थोडा जरी उघडा असला तरी ती आत जाऊन त्यांच्या टेबलावर भोजन ठेवत असे. काही दिवस गेल्यावर एक दिवस मात्र कैकेयी महाराणी म्हणाल्या, तू आता कक्ष साफ करू शकतेस. तेव्हा त्या भानावर आल्यासारख्या दिसल्या. तेव्हा मीनाक्षीने त्यांना विचारलं की मी तुम्हाला स्नानासाठी मदत करू का? त्यालाही त्यांनी होकार दिला.
अशा प्रकारे शेवटी मीनाक्षींनी त्यांची सेवा करणं सुरू झालं आणि त्यांच्यात थोडेफार शब्दही बोलले गेले. काही महिन्यानंतर राजवाड्यात नवीन सेविका आली आणि तिला महाराणी कैकेयीची सेवा करण्यासाठी सांगण्यात आलं. आणि तेव्हा कुठे मीनाक्षी या ओझ्यातून मुक्त झाली आणि ती सोमा ही बातमी सांगण्यासाठी मीनाक्षीकडे आली होती की आता नवीन सेविका आली आहे. अं, तेव्हा तेव्हा सोमाने तिला विचारलं की मला वाटलं की तुला आनंद होईल, पण तू दुःखी दिसतेस. तुला ते आवडायला लागले आहेत का? तेव्हा मीनाक्षी म्हणाली की नाही, पण म्हणजे मी मातेला अपयशी नापास ठरवले असं वाटतंय. हे काम तिनं मला दिलं होतं आणि ते मी पार पडू शकले नाही की काय, असं मला वाटायला लागलंय. तेव्हा सोमाने तिचं सांत्वन केलं की आपण जेवढं व्यवस्थित करू शकू त्यापेक्षा जास्त काम माता कधीही आपल्याला करायला सांगत नाही. आणि मला संशय आहे की मातेनी स्वतःच नवीन सेविकेची व्यवस्था केली असावी, म्हणजे तुला तुझ्या जबाबदारीतून मोकळे होता येईल. तेव्हा मीनाक्षीला खूप आश्चर्य वाटलं की माता असं कसं काय करू शकते? ती तर येथून खूप दूर आहे. म्हणजे सर्वसामान्य लोक हाच विचार करतात की तिथल्या तिथे जे दिसणारे लोक आहेत ते काहीतरी सांगू शकतात, पण इतक्या लांब असलेली माता तिथून कसं काय इथलं सगळं बघू शकेल? तेव्हा सोमा म्हणाली की मीनाक्षी ती अजिबात दूर नाही गेलेली आणि मी तुला अनेक वेळा सांगितलं आहे, तिला जाणीव आहे आणि येथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टींची तिला जाण आहे. आपण आता इथे थांबूया का? याच्या पुढचं एक वेगळं चालू होतंय.